चला, हॅपी वीकेंड सुरू झालेला आहे आणि वीकेंड म्हटलं की सकाळी उशिरा उठणार, मग त्यानंतर जेवण आणि मग त्यानंतर अगदी 5 वाजता मुलांचं सुरू होतं, आई काही खायला आहे का? आणि मग होणार डब्यांची उचकापाचक सुरू. मग बाहेरचं काहीतरी नमकीन देण्यापेक्षा एक आई म्हणून काहीतरी हेल्दी ऑप्शन बनवावा असं मनात आलं. म्हणून बनवल्या ह्या बीटरूट आणि ज्वारीपासून बनवलेल्या अगदी खुसखुशीत अशा इटालियन फ्लेवर्सच्या चकल्या. तुमच्यासोबत सुद्धा म्हटलं चला रेसिपी शेअर करूया. मंचिंग करण्यासाठी अगदी गिल्ट फ्री ऑप्शन आहे. चला तर मग, फार जास्त मेहनतही नाही आणि झटपट तयार होतात. प्रिपरेशनचा काही जास्त वेळ नाही. जो काही वेळ लागणार आहे तो फक्त ह्या बेक करण्यासाठी लागणार आहे. हो, या फ्राय केलेल्या नाही तर बेक केलेल्या चकल्या आहेत आहेत ना गिल्ट फ्री. चला तर मग ह्याची रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. सगळ्यात आधी मी कुकरमध्ये हे बीटरूट 2 शिट्ट्या काढून शिजवून घेतले. बारीक तुकडे करून कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि अगदी थंड झाल्यावरती हे अशा पद्धतीने ब्लेंडरमध्ये घातलेलं आहे आणि ह्याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता सोबत काही फ्लेवर पाहिजे म्हणून मी यात घातलं आहे थोडासा लसूण. अगदी तुमच्या आवडीप्रमाणे टाका, ह्याचं ॲज सच काही प्रमाण नाही आहे. आता हे साधारण एक 1.5 बीटरूट होतं जे मी शिजवून घेतलं होतं आणि आता हे अशा पद्धतीने मी ब्लेंडरमध्ये बारीक केलं आहे. पूर्ण बारीक होणार नाही कारण ह्यात आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल. तर हे बीटरूटचं जे शिजवलेलं पाणी होतं ते पाणीच मी यामध्ये घालते आणि अगदी फाईन अशी पेस्ट आपल्याला ह्याची करून घ्यायची आहे. तर पुन्हा एकदा झाकण लावून याला ब्लेंडरमधून अगदी बारीक अशी पेस्ट करून घेते. छान अशी आता ह्याची बारीक पेस्ट करून तयार झालेली आहे. आता आपल्याला चकलीचं पीठ मळायचं आहे. तर चकलीचं पीठ मळण्यासाठी इथे मी एक मोठा बोल घेतलेला आहे. यात घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी ज्वारीचं पीठ. तर हे 1 कप एवढं ज्वारीचं पीठ आहे आणि याच कपने मोजून अर्धा कप एवढं मी यामध्ये बेसन घालणार आहे. बेसन कच्चंच आहे. तर यामध्ये अर्धा कप एवढं बेसन घातलं आहे आणि अर्धा कप एवढं तांदळाचं पीठ मी घालते आहे. आता ही सगळी पिठं आहेत ना, एवढीच फक्त चकलीसाठी आपल्याला लागणार आहेत. आता टाकूया आपण ह्यामध्ये काही सीझनिंग. तर घातलं आहे चवीसाठी मीठ आणि नेहमीप्रमाणे चकलीत ओवा पाहिजेच. तर थोडासा ओवा अशा पद्धतीने हाताने कुस्करून टाकलेला आहे. सोबतच घालूया थोडेसे पांढरे तीळ. तर छान निवडून घेतलेले पांढरे तीळ आपण यामध्ये घातले आणि आता घालूया थोडे सुके मसाले ज्यात घातलं आहे अगदी थोडासा हिंग, थोडीशी हळद आणि तिखटासाठी हे लाल काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी धना पावडर, सोबतच थोडीशी काळी मिरी पावडर मी यामध्ये घालते. आता आपल्याला द्यायचा आहे इटालियन फ्लेवर. त्यासाठी मी यात घालते हा पेरी पेरी मसाला. अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हा फ्लेवर द्यायचा नसेल तर हे मसाले तुम्ही स्किप केले तरीसुद्धा चालेल. एवढ्या पिठासाठी मी 2 पॅकेट पेरी पेरी मसाला वापरला आहे. आता यातच आपल्याला घालायचं आहे मुलांचं फेवरेट असं हे चीज. तर हे प्रोसेस चीज आहे. याच्या साधारण 3 क्यूब मी पूर्ण ह्यामध्ये किसून घेणार आहे. तर सध्या या 2 क्यूब मी इथे प्लास्टिकमधून वेगळ्या केलेल्या आहेत आणि या छान अशा किसणीवरती किसून घेतल्यात. मला कमी वाटल्या म्हणून अजून एक चीजची क्यूब मी यामध्ये किसली होती, जी या व्हिडिओत शूट झालेली नाही आहे. म्हणून टोटल प्रमाण सांगते. 3 क्यूब मी यामध्ये किसून घातलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मोहनसुद्धा ॲड करायचं आहे. तर ते मोहन मी गरम वगैरे करत नाही आहे, तर कच्चंच तेल आहे. ते तेल आपण यामध्ये घालणार आहोत. तर छान असं आपलं चीज किसून झालं आहे. आता आपला जो पोहे खायचा रेग्युलर चमचा असतो ना, त्याच चमच्याने मोजून 6 ते 7 चमचे मी हे कच्चंच तेल यामध्ये घालते. तर मी मोजून घालते. हे पहा, 4, 5 आणि हे झालं 6. तर साधारण 6 चमचे तेल मी यामध्ये घातलेलं आहे आणि छानपैकी आपल्याला हे जे पीठ आहे ना, ते छान असं कुस्करून घ्यायचं आहे. या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इटालियन फ्लेवर म्हटलं म्हणून मला आठवलं की मी यात ऑरेगॅनोज घातला नाही. म्हणून 1 पॅकेट मी यामध्ये छान हे पिझ्झाचं जे ऑरेगॅनो येतो ते घातलं आहे. 1 पॅकेट घातलेलं आहे आणि अगदी ऑप्शनल आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर हा फ्लेवर ॲड करायचा नसेल तर तुम्ही फक्त जे बेसिक चकलीसाठी आपण मसाले घालतो ना, ते घातले तरी चालेल. पण हल्ली मुलांना पिझ्झा फारच फेवरेट आहे म्हणून म्हटलं चला इटालियन फ्लेवर देऊया. आता छानपैकी हे तेल, चीज आणि मसाले जे आहेत या पिठामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. पूर्ण ह्याचं जे मिश्रण आहे ते छान असं रवाळ तयार झालं पाहिजे. इतकं छान आपण ह्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अजिबातही एक्स्ट्रा पाणी न वापरता आपण जी बीटरूटची पेस्ट केलेली आहे त्या पेस्टमध्येच हे पीठ आपल्याला छानपैकी भिजवून घ्यायचं आहे
आणि अगदी घट्टसर असा ह्याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर हे पहा, छान आपल्या पिठाला मोहनसुद्धा लागलेलं आहे. अगदी छान पीठ तयार झालं आहे. आता ही जी बीटरूटची पेस्ट आपण केली होती ना, ही पूर्ण पेस्ट आपल्याला ह्यात घालायची आहे आणि हे बीटरूटचंच पाणी मी हे भांडं धुण्यासाठी वापरते आहे. यापेक्षा जास्त जर गोळा तयार होण्यासाठी तुम्हाला वाटलं की गरज आहे, तर अगदी एखाद दुसरा चमचा तुम्ही पाणी घातलं तर चालेल. पण साधारणतः एवढ्या बीटरूटच्या पेस्टमध्ये हे पीठ मळलं जातं. तर आता व्यवस्थित अशी बीटरूटची पेस्ट घालून ह्याचा घट्टसर असा गोळा मी इथे मळून घेते. तर हे पहा, अगदी छान असं आता आपलं हे पीठ आहे ना इथे मिळून आलेलं आहे. व्यवस्थित असा ह्याचा गोळा तयार झाला आहे. थोडासा तेल लावून मी ह्याला अगदी व्यवस्थित असं मऊ करून घेते आणि छानपैकी आपलं हे चकलीसाठीचं पीठ इथे रेडी झालेलं आहे. आता हे आपल्याला भिजत वगैरे काही ठेवायचं नाही आहे. जसं आपला गोळा पूर्ण मऊ करून होईल, हे पहा हे इतपत घट्टसर असं केलेलं आहे. आणि आता लगेच आपण याच्या चकल्या करून घेणार आहोत. तर मी OTG 180वरती छानपैकी प्रीहीट करून घेतलं आहे 15 मिनटं आणि इथे बेकिंग ट्रेमध्ये हे लायनिंग घेतलेलं आहे, बेकिंग पेपर टाकलेलं आहे आणि आपला इथे चकलीचा साचा मी रेडी करते. आतमध्ये व्यवस्थित असं तेल लावून आपण जे मळून घेतलेलं पीठ आहे त्याचा एक गोळा मी यामध्ये घालते आणि अगदी छान अशा लांब लांबच चकल्या आपल्याला टाकायच्या आहेत. तर साध्या अशा पूर्ण ट्रे भरून चकल्या मी यामध्ये काढून घेते आणि 180वरतीच मी याला साधारणतः 30 मिनटं बेक करून घेणार आहे. 30 मिनटानंतर आपण हा ट्रे रिकामा करून अजून दुसरा ट्रेसुद्धा तयार करून घेऊया आणि सगळ्या चकल्या आपल्या तयार करून बेक करून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या सगळ्या ट्रेमध्ये काढून 20 मिनटं आपण त्याला पुन्हा बेक करणार आहोत. आता ह्या अशाच पद्धतीने पूर्ण ट्रेमध्ये मी व्यवस्थित अशा पसरवून घेतल्यात. तर इथे माझे ट्रे भरून ह्या चकल्या करून झाल्यात. आता मी बेकिंगला लावल्यात. 30 मिनटानंतर हे पहा, माझ्या या चकल्या ज्या आहेत त्या इथे बेक झाल्या होत्या. 30 मिनटानंतर मी हा ट्रे बाहेर काढला आणि तुम्ही पाहू शकता ह्या चकल्या इथे ज्या आहेत त्या बेक झाल्यात. हलक्याशा अजूनसुद्धा हाताला नरम लागत आहेत कारण ह्या गरम आहेत. थंड झाल्यावर या खुसखुशीत होतील आणि अजून एकदा आपल्याला ह्याला 20 मिनटं बेकसुद्धा करायचं आहे. तर सगळ्यात आधी आता ह्या ज्या चकल्या आहेत या गरमच आहेत, या मी परातीमध्ये काढून घेते आणि या थंड होतील तोपर्यंत उरलेल्या पिठाच्यासुद्धा मी सगळ्या चकल्या करून घेते. सगळ्या चकल्या तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा ह्या सगळ्या चकल्या एकत्रच मी या ट्रेमध्ये घालणार आहे आणि पुन्हा 20 मिनटाचा टाईम लावून ह्याला छानपैकी 180वर बेक करून घेणार आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते ह्या अगदी खुसखुशीत अशा या चकल्या तयार झाल्या होत्या. तर या सगळ्या चकल्या मी इथे आता परातीत काढून घेतल्यात आणि पुन्हा एकदा दुसऱ्या ट्रेचीसुद्धा मी तयारी करते. तर पूर्ण पिठापासून 2 ट्रेमध्ये माझ्या चकल्या पूर्ण झाल्या होत्या. आता हा दुसरा ट्रेसुद्धा 30 मिनटं बेक करून घेतला आणि पुन्हा दोन्ही ट्रेच्या बेक केलेल्या चकल्या पुन्हा एकदा ट्रेमध्ये घालून 20 मिनटं 180वरती बेक करून घेतल्या. तर अशा पद्धतीने ह्या चकल्या ज्या आहेत त्या इथे छानपैकी तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशीत ह्या चकल्या झाल्या होत्या आणि मी तुम्हाला ह्यातली ही चकली तोडूनसुद्धा दाखवते. अगदी हाताने तोडली ना तर छान असा याचा कुस्कर तयार होतो. इतकी खुसखुशीत अशी ही चकली तयार झाली होती. तर छान अशी इटालियन फ्लेवरची मंचिंग टाईममध्ये खाण्यासाठी गिल्ट फ्री, मैदा फ्री अशी ही चकली आहे. लहान मुलांना तर फारच आवडते. चला तर मग तुम्हीसुद्धा तुमच्या इटुकल्या पिटुकल्यांसाठी छान असं मंचिंग टाईमसाठी हेल्दी गिल्ट फ्री अशी या ज्वारी बीटरूटपासून बनवलेल्या चकल्या नक्की ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास ह्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, माझ्या भावनगरी मिरचीच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असंच प्रेम सदैव पाठीशी राहू द्या. अशाच काही इंटरेस्टिंग रेसिपीज नेहमीच तुमच्यासाठी मी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत एन्जॉय.